नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। सुरुवात शरद पवार यांच्या एका प्रतिक्रियेने। सर्वेनुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार असा दावा शरद पवारांनी केलाय। भाजपला विजयाची खात्री नाहीये म्हणून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे असंही पवारांनी म्हटलंय। तर काही लोक सोडून गेल्याची चिंता नाही। 1980 मध्ये जे आमदार सोडून गेले त्यातील 90% आमदार पराभूत झाले होते आणि यावेळी सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवार यांनी अजित पवारांना हा इशारा दिलाय। की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात। या गोष्टी अशा मला फारशी चिंता करणारच असं वाटत नाही। तर एक गोष्ट सांगतो, 1980 साली माझ्या पक्षाचा 59 आमदार निवडून आले। 59 आमदाराच्या पैकी 6 सोडून सगळे गेले। त्यातले 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून आले। त्यामुळे नेहमीच होईल।